नांदगाव तालुक्यातील विष्णुनगर पोखरी शिवार परिसरात घरफोडी करून मोटरसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून चोरट्यांचे धाबे दणंदले आहेत। दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला। त्यानंतर मोबाईल फोन व मोटरसायकलची चावी चोरून घरासमोरील मोटरसायकल लंपास केली। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला होता। आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राहता व कोपरगाव परिसरातून 2 संशयितांना ताब्यात घेतले। यामध्ये सागत ज्ञानेश्वर गायकवाड वय वर्ष 19 राहणार पिंपळवाडी शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर, सनी बबन जाधव वय वर्ष 21 राहणार इंद्रनगर कोपरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे। पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपींकडून चोरीस गेलेली बजाज कंपनीची पल्सर NS 125 मोटरसायकल तसेच रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नांदगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याकडून आणखी घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे। वृत्त संकलन विभाग, नांदगाव, नाशिक।